सध्या जगभरात एकाच गोष्टीची चर्चा चालू आहे, दुबईमध्ये पडलेल्या पावसाची. कारण दुबईत 2 वर्ष जेवढा पाऊस पडला नाहीये तेवढा पाऊस अवघ्या 24 तासात झालाय. या 24 तासात दुबईत तब्बल 160 मिलीमीटर पाऊस झालाय. या पावसाने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेत. जवळजवळ 75 वर्षानंतर दुबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. मुळात दुबई वाळवंटामध्ये वसलेला प्रदेश आहे, त्यामुळे वाळवंटामध्ये एवढा पाऊस पडेल याची कल्पनाच कोणी केली नव्हती. आणि दुबई डेव्हलप होताना सुद्धा खूप पाऊस पडेल या दृष्टिकोनातून बनवली नाही. पण निसर्गाचं चक्र फिरलं आणि ज्याचा विचार सुद्धा कोणी केला नव्हता ती गोष्ट दुबईमध्ये घडली. आणि आता या पावसाबद्दल सगळीकडेच अंदाज वर्तवला जातोय की एवढा पाऊस कृत्रिम पावसाच्या प्रयोगांमुळे पडला. काहींच्या मते दुबईच्या वाढत्या डेव्हलपमेंटमुळे असं झालं, असे एक ना अनेक अंदाज काढले जात आहेत. पण नेमकं कारण काय एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचं? आणि या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परत असा पाऊस दुबईमध्ये पडण्याची कितपत शक्यता आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. दुबई हे नाव जरी काढलं तरी आपल्या डोळ्यासमोर मोठमोठ्या इमारती, महागड्या गाड्या, श्रीमंत व्यक्ती असं काहीसे चित्र उभं राहतं. अनेक जण एन्जॉयमेंटसाठी, आयुष्यातील आनंदाचे क्षण घालवण्यासाठी दुबईला पसंती देतात. कारण दुबई ही ड्रीम सिटी म्हणून ओळखली जाते. मात्र सध्या दुबईचं नाव चर्चेत आहे ते म्हणजेच तिथल्या पावसाने घातलेल्या हाहाकारामुळे. अवघ्या काही तासांच्या पावसाने श्रीमंतांची ही दुबई वाहून गेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दुबईत आकाशातून एवढ्या पाण्याचा वर्षाव झाला की या शहराला जणू महासागराचं रूप दिसून आलं. दुबईमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. एअरपोर्ट्स पाण्याखाली गेले, मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते सर्व ठिकाणी केवळ पाणीच पाणी झालं. त्यामुळे शाळाही बंद कराव्या लागल्या. दुबईत 1949 सालानंतर सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे दुबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या महागड्या गाड्यांऐवजी अचानक बोटी दिसू लागल्या. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस तेही वाळवंटात असणाऱ्या प्रदेशात झाला, त्यामुळे अनेक तर्क काढले जात आहेत. इम्पेरियल कॉलेज लंडन येथील ग्रँथम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंजचे ओट्टो म्हणालेत की ओमान आणि दुबईमधील विनाशकारी पाऊस हवामान बदलामुळे झाला असण्याची दाट शक्यता आहे. तर ब्लूमबर्गच्या अहवालानुसार दुबईत मुसळधार पाऊस काही अंशी क्लाउड सीडिंगमुळे झाला. क्लाउड सीडिंग ज्या ठिकाणी नैसर्गिक पाऊस पडत नाही किंवा तो आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असतो तिथे कृत्रिम पाऊस पाडला जातो. कृत्रिम पावसासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही प्रक्रिया ढगांना पावसासाठी तयार करते. यासाठी हेलिकॉप्टर किंवा विमाने उडवली जातात, जी सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि कोरडे बर्फ ढगांपर्यंत पोहोचवतात. अशा प्रकारे ढग जमतात, ढगांमधून येणारी बाष्प थंड होऊन थेंबाच्या रूपात पडते आणि पाऊस पडतो. या संपूर्ण प्रक्रियेत ढग तयार होत असल्याने त्याला क्लाउड सीडिंग म्हणतात. कारण दुबईत पाऊस कमी पडतो, त्यामुळे तिथे पाण्याची टंचाई असते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी दुबईत विविध प्रयोग केले जातात. काही वर्षांपूर्वी अंटार्क्टिकामधून हिम नदीचा मोठा तुकडा समुद्रामार्गे दुबईत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर मोठा खर्च झाला होता. दुबईमध्ये सर्व प्रयत्न करूनही पाणी टंचाई कायम आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी दुबई सरकारने क्लाउड सीडिंगद्वारे कृत्रिम पावसाचं नियोजन केलं होतं. क्लाउड सीडिंगचे फायदे जरी असले तरी नैसर्गिक प्रणालींमध्ये मानवाने हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न उरतोच. दुबई सारख्या कमी पावसाच्या शहरातही 2 दिवसांपूर्वी पुराने जो हाहाकार माजवला त्यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे. हे खरं आहे की 2च दिवसात तिथे इतका पाऊस पडला जेवढा साधारण 2 वर्षात पडतो. त्यामुळे ही घटना असाधारण तर आहेच, परंतु असाधारण असली तरी निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. ते आपण समजून घ्यायला पाहिजे. समजा असाच पाऊस आपल्या शहरात पडला तर काय परिस्थिती होईल? आपली शहरं असा पाऊस पेलण्याची क्षमता असलेली आहेत का? नैसर्गिक संकटापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? जर दुबई सारखे शहर सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे हतबल होऊ शकतं, तर आपण या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी किती तयार आहोत हे आता येत्या काळातच समजणार आहे. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.